गणपतीला दुर्वा का वाहतात? माहिती आहे का? चला तर बघूया. एकेकाळी एक अनलासूर नावाचा राक्षस होता. नावाप्रमाणेच तो आग होतायचा आणि सगळ्या पृथ्वीतलावरच्या लोकांना त्रास द्यायचा. एवढंच नाही, तर देव, देवता हे जे काही जप-तप करायचे, जे काही साधना करायचे, त्यांना सुद्धा तो त्रास द्यायला लागला होता. सर्व देव मग आता त्याच्याने त्रासले होते. मग त्यांनी भगवान महादेव आणि विष्णूंची आराधना केली. त्यांनी सांगितलं, की आपले बाप्पा आहेत ना, ते तुम्हाला मदत करतील. मग सगळे देव गणपती बाप्पांकडे गेले. गणपती बाप्पा म्हटले, "ठीक आहे, मी बघतो." आणि मग ते अनलासुराशी युद्ध करायला गेले. त्यांना बघून अनलासूर म्हणतो कसा, "तू एवढूसा बालक, काय रे माझ्याशी युद्ध करणार?" असं म्हणता बरोबर त्यांनी एकदम रौद्र रूप धारण केलं आणि अनलासुराला तोंडात गिळून घेतलं. पण जसं की तो आग ओतत होता, त्याने आग पोटात ओतली. गणपती बाप्पांना खूप आग व्हायला लागली. मग आपले वायुदेव त्यांनी थंड वारा सोडला, तरी काही होत नव्हतं. मग आले आपले वरुणदेव, त्यांनी थंडगार पाणी आपल्या गणपती बाप्पांच्या अंगावर टाकलं, तरीही काही होत नव्हतं. खूप उपाय केले, पण गणपती बाप्पांच्या पोटाची आग काही केल्या कमी होईना. मग तिथं खूप सारे ऋषीमुनी जमले होते. त्यांनी प्रत्येकाने 21-21 दुर्वा आणलेल्या. हे दुर्वांचं जसं की गवत आपण म्हणतो, हे दुर्वा त्यांनी गणपती बाप्पाच्या अंगाला लावला आणि बाप्पाला त्याच्याने थंड-थंड वाटायला लागलं. बाप्पा म्हटले, "या दुर्वांमुळेच माझी आग शांत झाली." तेव्हापासून आपल्या गणपती बाप्पांना दुर्वा ह्या खूप प्रिय झाल्या आणि आपल्या गणपती बाप्पांना तेव्हापासून दुर्वा खूप आवडायला लागल्या. जसे की या दुर्वा खूप थंड असतात, म्हणूनच आपण गणपती बाप्पांना दुर्वा वाहतो.